निस्वार्थ भक्तीचे फळ गोविंदा आणि सुमतीची पुत्रदा एकादशी कथा। श्री स्वामी समर्थ। श्री विठ्ठल रखुमाई। मित्रांनो, आयुष्यात आपण अनेकदा देवाकडे काही ना काही मागत असतो। सुख हवे असते, संपत्ती हवी असते, संकटातून मुक्ती हवी असते आणि कधी कधी मनापासून एखादी इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना आपण करतो। पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का? देवाकडे काहीही न मागता फक्त दुसऱ्याच्या दुःखात त्याच्या पाठीशी उभे राहिलो तर त्या निस्वार्थ कर्माचे फळ काय मिळते? आजची कथा अशाच एका दाम्पत्याची आहे। हे दाम्पत्य गरीब होते, पण त्यांच्या मनाची श्रीमंती अफाट होती। त्यांच्या घरात सुखाची साधने कमी होती, पण दारातून आलेल्या गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवण्याची त्यांची वृत्ती नव्हती। ही कथा आहे भक्तिपूर गावातील गोविंदा आणि सुमतीची। ही कथा आहे निस्वार्थ सेवाभावाची। ही कथा आहे श्रद्धेची। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कथा आहे देवाला आपण काय दिले यापेक्षा आपण कोणासाठी काय केले हे देव पाहतो। भक्तिपूर गावातील साधे जीवन। एका सुंदर आणि शांत गावात गोविंदा आणि सुमती नावाचे दाम्पत्य राहत होते। गावाचे नाव होते भक्तिपूर। गाव लहान होते। गावाभोवती शेती, काही जुनी झाडे, एक छोटेसे मंदिर आणि गावाच्या टोकाला वाहणारा ओढा होता। गोविंदा अत्यंत कष्टाळू होता। सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच तो उठायचा, देवाचे नाव घ्यायचा आणि आपल्या छोट्याशा शेताकडे निघायचा। सुमती देखील घरकामात तरबेज होती। घरात फारशी संपत्ती नसली तरी तिच्या चेहऱ्यावर समाधान कायम असायचे। दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते। मात्र त्यांच्या संसारात एक मोठी पोकळी होती। त्यांना मूल नव्हते। लग्नाला अनेक वर्षे झाली होती। सुरुवातीला गावातील लोक त्यांना धीर द्यायचे। देवाच्या कृपेने लवकरच तुमच्या घरी पाळणा हलणार असे म्हणायचे। पण वर्षे जात होती, पाळणा मात्र हलत नव्हता। सुमतीच्या मनाला कधी कधी खूप वेदना व्हायच्या। एखाद्या घरातून लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला की तिचे डोळे नकळत भरून यायचे। गोविंदाला तिची अवस्था समजायची। एके दिवशी सुमती शांतपणे म्हणाली, आपल्या नशिबात मूल नसेल तर देवाची इच्छा असेल, पण माझ्या मनाला कधी कधी खूप दुःख होते। गोविंदा तिच्याकडे पाहून म्हणाला, सुमती, देवाने आपल्याला मूल दिले नाही म्हणून आपण देवावर रागावू नये। आपल्या वाट्याला जे आले आहे त्यात समाधान मानूया आणि शक्य असेल तेव्हा दुसऱ्याच्या मुलाला तरी प्रेम देऊया। सुमतीने डोळे पुसले। ती हसली, तुम्ही म्हणता ते खरं आहे। त्या दिवसापासून त्यांनी आपल्या दुःखाकडे तक्रारीने पाहता सेवाभावाने पाहायला सुरुवात केली। दुष्काळाचे संकट। काळ पुढे गेला। एक वर्ष भक्तिपूर गावावर मोठे संकट आले। पाऊस पडला नाही। शेतातील पिके वाळू लागली। ओढा कोरडा पडला। विहिरींचे पाणी कमी झाले। गावातील अनेक कुटुंबांच्या घरात धान्याचा साठा संपत आला। लोकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली। गोविंदाच्या घरातही फारसे धान्य उरले नव्हते। एक दिवस सुमतीने घरातील धान्याची कोठी उघडली। तिने आत पाहिले। थोडेसे धान्य शिल्लक होते। ती म्हणाली, हे धान्य आपल्याला काही दिवस पुरेल। गोविंदा शांत बसला। तेवढ्यात त्यांच्या घराच्या दारावर एक गरीब स्त्री आली। तिच्यासोबत 2 लहान मुले होती। ती म्हणाली, भाऊ, घरात 2 दिवसांपासून चूल पेटलेली नाही, थोडे धान्य मिळेल का? सुमतीने गोविंदाकडे पाहिले। घरातले धान्य कमी होते, पण त्या आईच्या मागे उभी असलेली मुले पाहून सुमतीचे मन हेलावले। ती घरात गेली।
आणि आपल्या घरातील धान्याचा एक मोठा भाग त्या स्त्रीला देऊन आली. गोविंदा म्हणाला, आपल्याकडेही आता कमी उरलं आहे. सुमती शांतपणे म्हणाली, आपल्याला देवावर विश्वास आहे, पण त्या मुलांना आज अन्न हवे आहे. गोविंदा तिच्याकडे पाहत राहिला. त्याने हसून मान हलवली. तू बरोबर आहेस. अशा प्रकारे ते आपल्या घरातील थोडे थोडे धान्य गरजू लोकांना देऊ लागले. गावातील काही लोक त्यांना म्हणायचे, तुमच्याकडे स्वतःसाठी पुरेसं नाही, तरी तुम्ही दुसऱ्यांना का देता? गोविंदा म्हणायचा, देवाने आपल्याला 2 हात दिले आहेत. एक हाताने आपण कमवतो आणि दुसऱ्या हाताने शक्य असेल तेव्हा देतो. देताना घर रिकाम होत नाही, मन श्रीमंत होतं. थंडीची ती रात्र. दुष्काळानंतर हिवाळा आला. एक रात्री खूप थंडी होती. वारा जोरात वाहत होता. गोविंदा आणि सुमती झोपण्याची तयारी करत होते. अचानक ठक 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 दारावर आवाज झाला. गोविंदाने दार उघडले. दाराबाहेर एक वृद्ध प्रवासी उभा होता. त्याच्या अंगावर जुने कपडे होते. तो थंडीने कुडकुडत होता. गोविंदा म्हणाला, बाबा, या आत. वृद्ध म्हणाला, माझ्याकडे राहण्याची जागा नाही. रात्रीपुरता आसरा मिळेल का? गोविंदा म्हणाला, हे तुमचंच घर समजा. सुमतीने लगेच घरातील चटई आणली. त्याला पांघरायला चादर दिली. घरात उरलेले थोडेसे अन्न गरम करून त्याला दिले. वृद्धाने जेवताना दोघांकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात वेगळेच समाधान होते. जेवण झाल्यावर तो म्हणाला, तुमच्या घरात संपत्ती नाही, पण तुमच्या मनात देव आहे. गोविंदा नम्रपणे म्हणाला, बाबा, आम्ही साधी माणसं आहोत. देवाने जे दिल त्यात समाधान मानतो. वृद्ध हसला. तुम्ही देवाकडे काही मागता का? सुमती काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, बाबा, एकच इच्छा आहे. आमच्या घरीही एखाद्या मुलाचा आवाज यावा. पण देवाची इच्छा असेल तरच. वृद्धाने डोळे मिटले. काही क्षण तो ध्यानात असल्यासारखा शांत बसला. मग म्हणाला, तुम्हाला पुत्रदा एकादशीचे व्रत माहीत आहे का? गोविंदा आणि सुमतीने नकारार्थी मान हलवली. वृद्ध म्हणाला, पुत्रदा एकादशी ही श्रद्धा, संयम आणि भक्तीची पवित्र तिथी मानली जाते. पण लक्षात ठेवा, व्रत म्हणजे फक्त उपवास नाही. व्रत म्हणजे मन शुद्ध करणे, दुसऱ्याला मदत करणे आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवणे. सुमती मन लावून ऐकत होती. वृद्ध पुढे म्हणाला, देवाकडे इच्छा मागण्यापूर्वी मनातील स्वार्थ सोडला पाहिजे. कारण देवाला आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कर्मांची भाषा अधिक समजते. सुकलेले रोपटे. दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्ध निघण्याची तयारी करू लागला. निघताना त्याने गोविंदाच्या हातात एक छोटेसे सुकलेले रोपटे दिले. गोविंदा आश्चर्याने म्हणाला, बाबा, हे तर पूर्ण सुकलेले दिसत आहे. वृद्ध म्हणाला, हो, पण याची काळजी घे. सुमतीने विचारले, हे पुन्हा जिवंत होईल का? वृद्ध म्हणाला, ते देवाच्या हातात आहे. तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य करा. गोविंदा म्हणाला, याची काळजी घेण्यात आम्हाला काय मिळेल? वृद्ध हसला. तुम्हाला काही मिळावे म्हणून त्याची सेवा करू नका. हे शब्द ऐकून दोघे शांत झाले. वृद्ध पुढे म्हणाला, ज्या दिवशी तुम्ही फळाची अपेक्षा न करता सेवा कराल, त्या दिवशी तुमची खरी परीक्षा पूर्ण होईल. असे सांगून तो वृद्ध निघून गेला. सुकलेल्या रोपट्याची सेवा. त्या दिवसापासून गोविंदा आणि सुमती त्या रोपट्याची काळजी घेऊ लागले. सुमती रोज त्याला थोडे पाणी घालायची.
गोविंदा त्याच्या भोवतीची माती सैल करायचा. कधी कधी अनेक दिवस गेले तरी त्यात कोणताही बदल दिसत नव्हता. शेजारील लोक त्यांची गंमत करायचे. अगं सुमती, हे झाड काही उगवणार नाही. पण सुमती म्हणायची, उगवेल की नाही हे माझ्या हातात नाही, पण त्याची काळजी घेणे माझ्या हातात आहे. गोविंदा म्हणायचा, आपण फळाचा विचार करायचा नाही, सेवा करायची. हळूहळू त्यांची श्रद्धा अधिक दृढ होत गेली. बाळूचे आगमन. काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आणखी एक अनपेक्षित प्रसंग आला. एका संध्याकाळी गोविंदा शेतातून घरी परतत होता. त्याला रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगा बसलेला दिसला. मुलगा घाबरलेला होता. गोविंदा त्याच्याजवळ गेला. बाळा, तू इथे एकटा का बसला आहेस? मुलगा रडत म्हणाला, मला माझे आईबाबा सापडत नाही. गोविंदाने त्याला घरी आणले. सुमतीने त्याला पाहिले आणि तिच्या डोळ्यात माया दाटून आली. तिने त्याला अन्न दिले. त्याचे नाव विचारले. मुलगा म्हणाला, माझं नाव बाळू. त्या दिवसापासून बाळू काही दिवस त्यांच्या घरी राहू लागला. सुमती त्याला आपल्या मुलासारखे जपू लागली. त्याच्यासाठी कपडे आणले, त्याला जेवू घातले, त्याच्यासोबत खेळली. गोविंदाही त्याच्यावर खूप प्रेम करू लागला. काही दिवसात घरातील वातावरणच बदलले. ज्या घरात मुलाचा आवाज कधी ऐकू आला नव्हता, त्या घरात आता बाळूचे हसणे घुमू लागले. सुमतीच्या मनात मातृत्वाची भावना जागी झाली. पण एक दिवस गावात बातमी आली. बाळूचे आईवडील त्याला शोधत होते. काही वेळातच त्याचे आईवडील गोविंदाच्या घरी आले. मुलाला पाहताच त्याच्या आईने त्याला मिठी मारली. बाळूही आईला बिलगला. सुमतीच्या डोळ्यात पाणी आले. गोविंदाच्या मनालाही दुःख झाले. पण त्यांनी बाळूला थांबवले नाही. सुमतीने त्याच्या हातात एक छोटीशी वस्तू दिली आणि म्हणाली, बाळा, आपल्या आईबाबांसोबत आनंदाने राहा. बाळू म्हणाला, आई, मी पुन्हा येईन. हे शब्द ऐकून सुमतीचे डोळे भरून आले. पण तिने हस्त त्याला निरोप दिला. त्या रात्री ती खूप रडली. गोविंदा म्हणाला, तुला दुःख होतंय? सुमती म्हणाली, हो, पण बाळू आपल्या आईबाबांकडे परत गेला, यापेक्षा मोठा आनंद कोणता? गोविंदा म्हणाला, हीच तर खरी निस्वार्थी माया आहे. पुत्रदा एकादशी. काही काळानंतर पुत्रदा एकादशी आली. गोविंदा आणि सुमतीने श्रद्धेने व्रत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान केले, देवाचे स्मरण केले, घर स्वच्छ केले, दिवा लावला. दोघांनी मनापासून प्रार्थना केली. सुमती म्हणाली, देवा, मला मूल मिळावे अशी इच्छा आहे, पण जर माझ्या नशिबात नसेल तर मी तुझ्यावर रागावणार नाही. गोविंदा म्हणाला, देवा, आम्हाला जे योग्य वाटते तेच दे, आमची इच्छा तुझ्या इच्छेपुढे लहान आहे. त्यांनी त्या दिवशी शक्य तितकी सेवा केली. गरजू व्यक्तीला अन्न दिले, देवाचे नामस्मरण केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मनातील अपेक्षा बाजूला ठेवून भक्ती केली. अद्भुत पहाट. एकादशी संपली. द्वादशीची पहाट झाली. मंदिराच्या दिशेने जात असताना गोविंदाला मंदिराबाहेरून एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तो थांबला. सुमतीही त्याच्या मागे आली. मंदिराच्या बाहेर एका कापडात गुंडाळलेले नवजात बाळ ठेवलेले होते. बाळ रडत होते. सुमतीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने बाळाला अलगद उचलले. गोविंदा काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यांतही पाणी आले. सुमती म्हणाली, गोविंदा,
हे देवाचं उत्तर आहे का? गोविंदा शांतपणे म्हणाला, कदाचित देवाने आपल्याला ही जबाबदारी दिली आहे. दोघांनी मंदिरात जाऊन देवासमोर प्रार्थना केली. त्यांनी त्या बाळाला आपल्या घरी आणले. त्या बाळाचे नाव त्यांनी ठेवले विठू. विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेल्या भावनेने त्यांनी त्याचे नाव विठू ठेवले. सुकलेल्या रोपट्याचे रहस्य. काही दिवसांनी सुमतीने अंगणात पाहिले. ज्या सुकलेल्या रोपट्याची ते इतके दिवस सेवा करत होते, त्याला एक छोटीशी हिरवी कळी फुटली होती. ती आनंदाने गोविंदाला बोलावून म्हणाली, पहा, रोपट जिवंत झालं. गोविंदा काही क्षण त्या रोपट्याकडे पाहत राहिला. त्याला त्या वृद्धाचे शब्द आठवले, तुम्ही फळाची अपेक्षा न करता सेवा करा. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गोविंदा म्हणाला, आप रोपट्याची सेवा केली. त्याने आपल्याला शिकवलं की कोरड्या वाटणाऱ्या जीवनातही आशेची एक छोटी कळी असू शकते. सुमतीने विठूला जवळ घेतले. तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. तिला आता जाणवले होते, देवाने तिची इच्छा केवळ पूर्ण केली नव्हती, तर तिला मातृत्वाची जबाबदारीही दिली होती. निस्वार्थ कर्माचे फळ. काळ